नमस्कार मंडळी, खमंग खरपूस झणझणीत अशी चटणी बनवली आहे। भुकेपेक्षा 2 चपात्या जास्त खाल हे नक्की। आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे घालून घेते आहे, त्यात लसूण घालायचा आहे। लसूण थोडासा फ्राय करून घेऊया। यामध्ये आता आपण शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। यातच आता तीळ घालून घेऊया। तीळ सुद्धा छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे। सगळे जिन्नस कच्चे ठेवायचे नाहीत, व्यवस्थित भाजून घ्यायचे। गॅस बंद करायचा। नंतर खोबरं घालायचे, किसलेलं खोबरं घातलेलं आहे। गरम कढईमध्ये हे खोबरं भाजून घ्यायचे। नंतर ते खाली काढून घ्यायचे, गार करायचे। मिक्सरच्या भांड्यात हे सगळं घालायचे। खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या। याच्यामध्ये आता धणेपूड घातलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, चवीसाठी मीठ घालूया। मिक्सरचं बटन चालू बंद करायचे 2 वेळेला। आणि हे बघा, अशी ओबडधोबड चटणी बारीक करून घ्यायची आहे। तर नक्की बनवा। बाय बाय।